आजच्या दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूटची वडी खाऊन झाली. यामध्ये बदाम, काजू आणि खजूर आहे, जे की तुपामध्ये परतून त्याची अशी वडी बनवली आहे. वरून खसखस लावलेलं आहे, जे की खूपच हेल्दी आणि टेस्टी आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. त्यानंतर आज नाश्त्यासोबत शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवायचं ठरलं. पण याआधी कधीच बनवलं नव्हतं, त्यामुळे थोडासा बेत मात्र फसला काय. यामध्ये मी हळद, आलं, मीठ टाकून कुकरला लावून घेतलं आहे आणि इकडे मी रव्याचा उपमा बनवायला घेते आहे. खरं तर आज फक्त उपमा बनवायचा प्लॅन होता, पण अचानक ड्रमस्टिक सूप बनवायचं कसं डोक्यात आलं काय माहिती. आणि ऐन वेळेस मात्र गडबड झाली, कारण हे सगळं मी बनवत असताना पिलू रडत होता आणि मग अर्धा एक तास मी त्याच्याजवळच होते. मी पिलूच्या पप्पांना फक्त गॅस बंद करायला सांगितलं होतं, पण त्यांनी त्यामध्ये मीठ, पाणी ॲड करून दिलं, कारण त्यांना माहितीच नव्हतं की ऑलरेडी मीठ घातलं आहे. त्यानंतर इकडे मी उपमा बनवायला घेते आहे. छानपैकी तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतला, त्यामध्ये भाजलेला रवा वगैरे टाकला आणि उपमा रेडी होता. आणि इकडे मी ड्रमस्टिक सूपमध्ये थोडंसं लिंबू वरून पिळून घेतलं, आणि कारण मिठाची टेस्ट काही जाणार नव्हती, त्यामध्ये आणखीन पाणी ॲड केलं आणि असं ते खूपच लिक्विड झालं होतं. ठीक आहे म्हटलं, नेक्स्ट टाईम बनवताना नक्कीच काळजी घेईन. दुपारच्या जेवणामध्ये बनवते मेथीचे क्रिस्पी पराठे. त्यासाठी मेथी निवडून घेते आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतली आहे. त्यानंतर थोडंसं आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतलं. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, 4 चमचे बेसन, तीळ टाकून घेते. मेथी टाकून घेते. त्यानंतर 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडेसे जिरे ॲड करते. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे. एकदम पाणी टाकाल तर ते खूपच चिकट होईल, कारण त्यामध्ये बेसन आहे. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी ॲड करून मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ 15 ते 20 मिनिट मी तसंच ठेवून दिलं होतं. त्यानंतर खूप जाडसर न लाटता अगदी पातळ लाटून घ्यायचे, कारण मला क्रिस्पी बनवायचे होते. तुम्हाला पण क्रिस्पी बनवायचे असतील तर तुम्ही अगदी पातळ लाटून घ्या. तूप लावून मस्तपैकी पराठा भाजून घेते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल, अगदी क्रिस्पी झालेला आहे. 26 जानेवारी निमित्त पिलूचे फोटोशूट केलेलं आहे. मी फोटो चॅनलवरती पोस्ट केले, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.